संत ज्ञानेश्वर माऊली यांचा हरिपाठ. या हरिपाठाचे अभंग आणि त्यांचा भावार्थ या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अभंग तिसरा. त्रिगुण सार निर्गुणे सार, सारा सार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणांचे अवगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाहीचे आकार, चेतुनी चराचर हरीची भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे, अनंत जन्मानी पुण्य होय. याचा भावार्थ. त्रिगुणात्मक प्रकृती व तिने निर्माण केलेले त्रिगुणात्मक जग हे सार आहे की आसार आहे, किंवा त्या जगाचे अधिष्ठान असलेले निर्गुण परब्रह्म हे सार आहे. हे जीवा, या सर्व गोष्टीचा तू विचार करत बसू नको, कारण या सर्व गोष्टीचा विचार करूनच ज्ञानेश्वर माऊलीने तुला हा हरिपाठ व त्यातील हरिनामाचा मूल्य ठेवा दिला आहे. सगुण श्रेष्ठ की निर्गुण श्रेष्ठ या विचारा साधकाला मूल्यवेळ खर्च करण्याचं काहीच कारण नाही, कारण या संबंधीचे निर्णय बुद्धीच्या पलीकडे जाऊन अनुभवानेच घ्यायचे असतात. सगुण व निर्गुणाचे गुण हे कल्पनेच निर्माण होतात, पण श्रीहरीला कोणतेच गुण चिकटवता येत नाहीत, म्हणून तो अगुण आहे. या हरीच्या ठिकाणी प्रवेश व्हायला हवा मनाचा, तो झाला नाही तर सर्व व्यर्थ होत. इतर कोणत्याही ठिकाणी मन रमलं तरी ते श्रम फुकट जातात. मुळात जसा अज्ञान आणि निराकार असणारा आत्मा देहरूपाने साकार झाला, तसा निर्गुण निराकार अव्यक्त अगोचर असणारा परमात्मा दृश्य चराचर सृष्टीच्या रूपाने साकारला. त्या आकार असलेल्या पडद्याच्या मागे असलेल्या श्रीहरीचे भजन कर. हे चराचर विश्व व्यक्त आहे, पण ते चेतून उदयाला येतं ते तत्व अव्यक्त आहे, निराकार आहे. याचा अर्थ असा की परब्रह्म तत्वाला विशिष्ट असा आकार नाही, तरी पण नाना प्रकारचे आकार धारण करण्याचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. तेव्हा विश्वरूपाने तो नटलेला आहे हे लक्षात ठेवून तू त्याचं नामस्मरण कर. अनंत जन्माचं पुण्य फळाला आलं की ध्यानी मनी ईश्वर येतो, त्याचे अवतार रामकृष्ण वगैरे येतात. ही स्थिती या जन्मात याची देही याची डोळा प्राप्त करून घेण्याची सुरेख सोय ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला करून ठेवली आहे. ही सोय म्हणजे अखंड हरिनाम घेणं. या नामोच्चाराने ध्यानी मनी भगवंत येऊ शकतो. म्हणून माऊली सर्वांना प्रेमाने उपदेश करत आहे की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.